कोकणात पुढचे 3 दिवस हे पावसाचे असण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे। 15 सप्टेंबरपासून मान्सूनचा माघारीचा प्रवास या ठिकाणी सुरू होणार आहे। म्हणजेच पुढच्या 2 दिवसांमध्ये जो मान्सून आहे तो त्याचा माघारीचा प्रवास आहे तो या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे आजपासूनच कोकणात रिमझिम पावसाला या ठिकाणी सकाळपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते। किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान असल्याचं पाहायला मिळतं आहे। गेले 3.5 महिने कोकणात पाऊस या ठिकाणी बरसला। रविवारपासून पुढचे 3 दिवस कोकणासाठी हे ऑरेंज अलर्ट असल्याचं पाहायला मिळतं आहे। तुम्ही बघू शकता की सध्या आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये उभे आहोत आणि पूर्णतः काळ्या ढगांची दाटीवाटी या ठिकाणी असलेली पाहायला मिळते आहे। मे महिन्यापासूनच या ठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे तो बरसायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट अशा 3 महिन्यामध्ये या ठिकाणी दमदार पाऊस जो आहे तो कोकणामध्ये या ठिकाणी बरसलेला पाहायला मिळाला। मात्र आता 15 सप्टेंबरपासून या ठिकाणी मान्सूनचा माघारीचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा किंवा जोरदार या ठिकाणी पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।